सूर्यवंशम हा सिनेमा 1997च्या एका तमिळ चित्रपटावरून बनलेला आहे. त्याचा हिंदी रिमेक 1999 मध्ये सूर्यवंशम म्हणून प्रचंड लोकप्रिय झाला. विशेषतः टीव्हीवर वारंवार दाखवल्यामुळे हा जास्त लोकप्रिय झाला सिनेमा. या चित्रपटात हिरा ठाकूरच्या बायकोची भूमिका सौंदर्या यांनी केली होती. त्या साऊथच्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांचा हिंदी उच्चार जरा वेगळा वाटू नये म्हणून त्यांचा आवाज रेखा यांनी डब केला होता. त्यामुळे त्या पात्राला एकदम वेगळंच नाजूक पण दमदार असा टोन मिळाला. आणि फक्त बायकोच नाही तर हिरा ठाकूरच्या आईची भूमिका करणाऱ्या जया सुधा यांचाही आवाज रेखा यांनीच डब केला होता. त्यामुळे गंमत अशी झाली की दोन वेगवेगळ्या पात्रांना एकच आवाज ऐकू येतो पण पटकन कुणाच्या लक्षातही येत नाही. त्याचं कारण असं की त्या काळात रेखा यांचा आवाज खूप खास मानला जायचा. नरम, सोज्वळ आणि क्लासिक हिंदी स्टाईल. त्यामुळे निर्मात्यांनी दोन्ही रोलसाठी रेखा यांचाच आवाज घेतला. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे सौंदर्या यांचा हा हिंदीतला सर्वात मोठा सिनेमा ठरला. पण दुर्दैवानं 2004 मध्ये विमान अपघातात त्यांचं निधन झालं. सूर्यवंशम सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा थिएटरपेक्षा टीव्हीवर इतक्या वेळा दाखवला गेला की तो एकदम मीम मटेरियल बनला. विशेषतः हिरा ठाकूरचा कठोर स्वभाव, काचवाला गेट आणि कठोर वडिलांच्या कथेमुळे हा सिनेमा जास्त लोकप्रिय ठरला. तर सूर्यवंशम हा सिनेमा तुम्ही किती वेळा पाहिला हे आम्हाला कमेंट करून सांगा. त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.